हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर इथे संध्याकाळचे वाजत आलेले आहेत 6:45. संध्याकाळी मी वॉक वगैरे करून आले आणि वॉक वगैरे करून येऊन थोडीशी डीमार्टला याच रस्त्याने जात असल्यामुळे डीमार्टमध्ये जाऊन मी थोडीशी खरेदी केली. तर आता खरेदीमध्ये मी काय केलं तर साधारणपणे घरामध्ये 1 ते 2 डाळी संपल्या होत्या आणि पावसाळा लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी मी पावसाळी थोडीशी खरेदी केलेली आहे. जशीच मी घरी आले तसं लगेचच मुलं म्हणायला लागले की मम्मी भूक लागलेली आहे. तर आता स्वयंपाकाला म्हटलं आता झटपट असं काहीतरी केलं पाहिजे. तसं सकाळचा थोडाफार स्वयंपाक शिल्लक असतोच दुपारचा. तर म्हटलं की आता असं काहीतरी केलं पाहिजे की मुलं देखील पोटभर जेवतील आणि माझा स्वयंपाक देखील पटकन उरकला जाईल. त्याच्यामुळे मी इथे ना अंडा भुर्जी आणि भाकरी करते आणि सकाळचा जो वरण भात होता तो आहेच. तर म्हटलं की चला झटपट आता या फटाफट भाकरी करून घेते आणि याच तव्यामध्ये अंड्याची भुर्जी देखील करणार आहे. त्याच्यामुळे काय होईल माझी भांडी देखील कमी निघतील. संध्याकाळचा क्लास झाल्यानंतर किंवा बऱ्याचशा गृहिणी दिवसभर घरामध्ये घरातलीच कामं करत असल्यामुळे थोडाफार स्वतःला निवांत असा वेळ देणं देखील गरजेचं आहे आणि म्हणून ना माझा क्लास झाल्यानंतर निवांत असा थोडा वेळ मी माझ्यासाठी काढत असते. स्वतःसाठी वेळ काढायला शिका. कारण की आता इथे संध्याकाळी क्लास झाल्यानंतर खरंच खूप थकवा वगैरे येतो. कारण की सगळ्या मुलांना शिकवणं एकाच वेळेस हे काही शक्य नसतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक मुलांना शिकवत असताना थोडासा स्ट्रेस आपल्या मनावर देखील आलेला असतो आणि म्हणून हा स्ट्रेस घालवण्यासाठी आणि थोडासा शारीरिक व्यायाम करण्यासाठी संध्याकाळचं इथे मी माझं वॉकिंग रुटीन सुरू ठेवलेलं आहे. रोजचा संध्याकाळचा साधारणपणे 1 तास हा स्वतःला दिल्यामुळे मनावरचा थकवा कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेरून फिरून आल्यामुळे एक ताजंतवानं फ्रेश असं वाटायला लागतं आणि पुन्हा मग घरात आल्यानंतर काम करायला एक उत्साह येतो. थकल्यासारखं अजिबातच आपल्याला वाटत नाही. जेव्हा घरात आले त्यावेळेस डोक्यामध्ये विचारच चालला होता, की आता स्वयंपाकाला अंड्याची भुर्जी वगैरे करायची. तसे तर मी अंडी आधीच आणून ठेवली होती आणि म्हणून लागलीच मी घरामध्ये आल्यानंतर मुलं म्हणाले, की भूक लागली आहे. तर म्हटलं आता झटपट असा स्वयंपाक होईल तो अंडा भुर्जीचा होईल आणि म्हणून मी झटपट इथे कांदा वगैरे चिरून घेतला. लागलीच या तव्यावरती भुर्जी वगैरे करून घेणार आहे. तर बऱ्याचदा असं होतं ना, आपलं रुटीन हे रात्रीचं मोकळं सुटसुटीत असावं आणि रुटीन असं असावं, की ज्याच्यामुळे आपलं दुसऱ्या दिवसाचं काम हे सोपं होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ना रात्रीची कामं करत असताना आपल्याला उद्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे याची टू डू लिस्ट आपण बनवणं गरजेचं आहे. बऱ्याचशा अशा आपल्याला सवयी असतात, की त्या सवयी देखील आपण बदलणं गरजेचं आहे आणि ह्या अशा सवयीमुळे आपला वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळे सगळ्याच कामांना उशीर होत जातो. परिणामी काय होतं, कमी झोप मिळते आणि त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि म्हणून अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या आपण कमी केल्या पाहिजेत आणि अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या आपण वेळेतच आपण जर त्या लावून घेतल्या, तर आपली कामं सोपी होणार आहेत. गृहिणींसाठी दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीचे रुटीन शिस्तबद्ध आणि सोपं असणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती मिळते आणि सकाळची सुरुवात ताजेतवाने होऊन होते. घर सांभाळणाऱ्या प्रत्येक महिलेच्या रात्रीच्या कामांना सुकर आणि सोपं बनवणाऱ्या 10 महत्त्वाच्या सवयी पुढीलप्रमाणे आहेत. दिवसभरामध्ये जवळपास आपण 80% कामं ही दिवसभरातली उरकलेली असतात. परंतु 20% जी कामं असतात ना, ती रात्रीच्या रुटीनमध्ये असतात आणि म्हणून रात्रीच्या रुटीनमध्ये दाखवायचं काय, तर जास्त काही दाखवण्यासारखं नसतं. स्वयंपाक आणि थोडीफार आवराआवर आणि सोबतच उद्या दुसऱ्या दिवशी आपण काय कसं काम आपण मॅनेज करणार आहोत त्याबद्दलचं रात्रीचं इथे आपण प्लॅनिंग करत असतो. तर ते रात्रीचं प्लॅनिंग कसं आहे, तर आता इथे माझा दुपारचा स्वयंपाक थोडाफार शिल्लक होताच. तर म्हटलं रात्रीचा स्वयंपाक हा साधा, सिंपल आणि झटपट होणारा असावा आणि म्हणून इथे मी झटपट भाकरी आणि अंड्याची भुर्जी बनवून घेतली. कारण की सकाळचा वरण-भात हा शिल्लक होताच. आता या 10 सवयींबद्दल सांगायचं झालं तर त्यातील सगळ्यात महत्त्वाची पहिली सवय रात्रीच्या जेवणाचे भांडे लगेच घासणे. रात्री झोपण्यापूर्वी सिंक पूर्णपणे रिकामा आपण ठेवला पाहिजे. रात्री उरलेली खरकटी भांडी सकाळी जास्त त्रास देतात आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर त्या भांड्यांना बघितल्याबरोबर एक स्ट्रेस येतो आपल्याला आणि बाकीची कामं ही पेंडिंग असतातच. त्याच्यामुळे काय करायचं, जेवण झाल्यावर लगेचच भांडी घासून सिंक कोरडं करून ठेवावं. त्याच्यामुळे किचन आपलं स्वच्छ सुटसुटीत दिसतं. सकाळी उठल्यावर किचन स्वच्छ दिसल्यामुळे कामं करण्यास आपल्याला उत्साह येतो. दुसरी महत्त्वाची सवय दुसऱ्या दिवशीचा मेनू आधीच ठरवून ठेवणं.
बऱ्याचदा असं होतं सकाळी उठल्याबरोबर मेनू काय बनवायचा सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणाला किंवा मग डब्याला काय द्यायचं हे आधीच ठरलं नसल्यामुळे विचार करण्यामध्ये वेळ जातो, धांदल उडते ही दुसरीच गोष्ट. रात्री झोपण्यापूर्वी उद्या सकाळी नाश्त्याला काय, दुपारच्या डब्यात काय द्यायचं हे आधीच आपण निश्चित करून ठेवलं पाहिजे. त्यामुळे सकाळी उठल्यावर काय बनवू हा असा प्रश्न पडत नाही आणि झटपट आपण आधीच आखणी केल्यामुळे कामाला सुरुवात ही झटपट होते आणि पटापट कामही उरकली जातात. पुढची महत्त्वाची सवय म्हणजे सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवणं. सकाळच्या घाईत भाजी कोणती करायची हे ठरवणं आणि ती चिरणं हे वेळखाऊ ठरतो आणि त्यामुळे रात्रीच भाज्या निवडून कट करून ठेवल्यास दुसऱ्या दिवशी स्वयंपाक झटपट करता येतो. उदाहरणार्थ शेंगासारख्या भाज्या असतील तर त्या तुम्ही व्यवस्थित निवडून एका डब्यामध्ये चिरून वगैरे ठेवू शकता. भाज्या वगैरे व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून वगैरे निथळत ठेवू शकता. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर लागलीच तुम्ही तुमच्या डब्याच्या तयारीला लागू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची पुढची सवय म्हणजे सकाळी कामं इतकी असतात ना, तर सगळ्यात महत्त्वाचं शाळेची तयारी, ऑफिसची तयारी ही सगळी कामं पटापट आपल्याला करणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस पाणी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून पाण्याची भांडी भरून ठेवणं ही देखील महत्त्वाची सवय आहे. सकाळच्या वेळी पाणी भरण्याची धावपळ टाळण्यासाठी रात्रीच घरातील पाण्याचे फिल्टर, माठ, मडके किंवा मग इतर पाण्याची भांडी जी आहेत तर ती भरून ठेवावीत. त्याच्यामुळे सकाळी ज्यावेळेस आपण डब्याच्या किंवा नाश्त्याच्या तयारीला लागतो त्यावेळेस ही भांडी भरलेली असल्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि पटापट आपण ही कामं उरकतो. पुढची सगळ्यात महत्त्वाच्या रात्रीच्या रुटीनमध्ये येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काउंटर टॉप आणि किचन ओटा स्वच्छ पुसून घेणे. स्वयंपाकघरातील ओटा रात्री झोपण्यापूर्वी चांगल्या प्रकारे पुसून कोरडा करून घ्यावा. त्यामुळे सकाळी स्वयंपाक करताना उत्साह वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कीटक आणि उंदरांचा त्रास देखील होत नाही. बऱ्याचदा असं होतं, की आपण घासून ठेवलेली भांडी ही एका रॅकमध्ये किंवा मग भांड्यांच्या टबमध्ये अशीच निथळत ठेवलेली असतात. पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर ही भांडी लगेचच किचनच्या कॅबिनेटमध्ये व्यवस्थित मांडून ठेवावी. त्याच्यामुळे घरामध्ये आणखीन एकदा पसारा वगैरे दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ती भांडी जागच्या जागी लागल्यामुळे घरामधील जे किचनचे कॅबिनेट आहेत ते देखील व्यवस्थित सुटसुटीत दिसतात. रात्रीच्या रुटीनमधील पुढची सवय म्हणजे मुलांचे दप्तर आणि कपडे तयार ठेवणे. म्हणजेच काय तर दुसऱ्या दिवशी मुलांना सकाळीच शाळेमध्ये जावं लागतं, ऑफिसला जावं लागतं, कॉलेजला जावं लागतं. अशा वेळेस मुलांना कपडे जे आहेत ते प्रेस करून स्वच्छ करून ठेवलेले कपडे जागच्या जागी असायला हवेत. त्याच्यामुळे मुलांचे शाळेचे युनिफॉर्म, सॉक्स, बूट आणि दप्तर रात्रीच व्यवस्थित एका जागी आपण काढून ठेवले पाहिजेत. त्याप्रमाणे पतीच्या ऑफिसचे कपडे देखील आणि इतर आवश्यक गोष्टी रात्रीच तयार करून ठेवल्या तर सकाळचा ताण बऱ्याच अंशी गृहिणींचा कमी होतो. पुढच्या सवयीतील सगळ्यात खास सवय म्हणजे घरातील पसारा आवरणे. तसं बघायला गेलं तर घरातील पसारा आवरायला जास्त काही वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटं पुरेसे होऊन जातात आणि त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व सदस्य मिळून 15 मिनिटात घरातील पसारा आपण आवरून घेतला पाहिजे. जर घरामध्ये लहान मुलं असतील तर मुलांना त्यांची खेळणी, पुस्तके किंवा त्यांची इतर अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायला आपण सांगितलं पाहिजे. यामुळे घरातील पसारा तर आवरला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना देखील एक प्रकारची शिस्त लागते आणि सकाळी उठल्यानंतर घर हे आवरलेलं दिसतं. आता रात्री किचन बऱ्यापैकी मी आवरलेलं आहे, पण हे रात्रीचं जे दूध येतं माझ्याकडे तर ते मी आत्ताच तापवून घेते. म्हणजे सकाळी पुन्हा मला हे दूध गरम करायची आवश्यकता लागणार नाही. बऱ्याचदा असं होतं आपल्या घरांमध्ये अशी काही ठिकाणं असतात, की त्यावरती पसारा हा दिसतोच दिसतो. कितीही आवरलं तरी तो पसारा पुन्हा तिथे आपल्याला दिसायला लागतो. तर त्या जागा म्हणजेच खुर्च्या, टेबल, वॉशिंग मशीन अशा प्रकारच्या किंवा बेड वगैरे अशा प्रकारच्या जागा असतात ना, तिथे वारंवार कपडे हे पडले जातात आणि त्यामुळे आपण काय करायचं, की ही जी पसारा कपडे ठेवण्याची जागा आहे ना, तर ती आपण पहिल्यांदा आवरून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या लक्षात आलं पाहिजे, की ज्या ठिकाणी मुलं कपडे वगैरे असेच टाकून देतात, तर तिथे एका तुम्ही लॉन्ड्री बॅग ठेवू शकता. जिथे सहज मुलांचा हात जातो ना, अशा ठिकाणी लॉन्ड्री बॅग ठेवा. त्याच्यामुळे मुलं ही जी काही कपडे इकडे-तिकडे पसारा म्हणून टाकत असतील, तर ती लॉन्ड्री बॅगमध्ये कपडे धुण्यासाठी ते टाकू शकतात. त्यामुळे हा कपड्यांचा पसारा कमी होईल. रात्रीची भांडी घासत असताना किचनमध्ये जो ओला कचरा वगैरे आहे, तो व्यवस्थित सिंकमधून काढून ओल्या कचऱ्यामध्ये टाकावा आणि सुका कचरा जो आहे, तो सुका कचरा सेपरेट करावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किचन सिंक व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर किचनचा ओटा देखील कोरडा ठेवणं तितकंच गरजेचं आहे.
संध्याकाळच्या वेळी आपल्याकडे थोडाफार वेळ शिल्लक असतोच. अशा वेळेस या वेळेमध्ये दिवसभरामध्ये वाळलेले कपडे रात्री टीव्ही बघताना किंवा निवांत बसून घड्या करून त्यांना कपाटामध्ये ठेवून द्यावे. त्यामुळे ढिगारा कमी होतो कपड्यांचा आणि सोबतच कपडे व्यवस्थित कपाटामध्ये ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी कपडे शोधण्यासाठी जी धावपळ होते ना, ती मुळात होत नाही. आता इथे दूध गरम होतंय तोपर्यंत दुसऱ्या दिवशीची जी भाजीची तयारी आहे ती मी करून घेते. तर वाल छान असे मोड आलेले होते. तर दूध गरम होईपर्यंत जितके मला वाल निवडता येतील तितके मी निवडून घेतेय. आता हे काम करत असताना स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळे आज मला थोडंसं थकल्यासारखं जाणवत होतं. म्हणून इथे मस्तपैकी उकळलेलं हळदीचं दूध इथे काम करत मी घेतेय. पुढची सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल आणि टीव्ही बंद करा. स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामुळे झोपेवर परिणाम होतो. त्याऐवजी एखादे पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. आणि शेवटची 10वी सवय म्हणजेच उद्या दिवसभरामध्ये कोणकोणती कामे करायची आहे याची टू डू लिस्ट बनवा. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जे मनामध्ये उठलेलं काहूर असतं ना कामांचं, तर ते उठत नाही आणि शांत झोप लागते. रात्रीच्या रुटीनमध्ये या 10 सवयी असल्यामुळे गृहिणींची कामं सोपी होतात. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.